डायबिटीस बरा व्हायचा असेल आपल्याला तर आपण पथ्य पाळतो, औषधं घेतो, साखर खायची बंद करतो, द्वैताच सगळे करतो आपण. डायबिटीस बरा व्हावा, बीपी आपला वाढला तर तो कसा कमी होईल याच्यावर आपण औषधं खातो आणि आपण पथ्य पाळतो. मग आपल्याला ही छोटी छोटी रोग बरं करण्यासाठी आपल्याला पथ्य आहेत. तर हा भवरोग आहे. जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित झालेली आपली. आणि ही फजिती आपल्याला काढण्यासाठी जर आपण आपल्या शरीराला जर पथ्य पाळले नाही तर आयुष्यभर आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कोणी कोणाचं नाही बरं का. इथे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये एकदा का जन्माचा फेरा गेला, पुढे सरकला, खाली आले तुम्ही, कोण कुठलाही जीव असेल तो, एकदा का अधोगतीला गेला की 184ला लटकला तो. इथूनच भगवंताची प्राप्ती आहे. आपण उंच कड्यावर आहोत. एका साईडला अधोगती आहे आणि एका साईडला आपण भगवंताचं दर्शन आहे. एवढ्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो. इतर योनीमध्ये हा विचारच नाही. तिथे काय करायचं, फक्त खायचं, झोपायचं, भोग घ्यायचं, एवढंच, बाकी काय नाही. आणि म्हणून ती योनी जी आहे त्या योनीमध्ये भगवंताची प्राप्ती नाही आहे. आणि भगवंताने आपल्याला चुकून हा नरदेह दिलेला आहे. आणि या नरदेहाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घेण्याची संधी संतांनी आपल्यापर्यंत आणून सोडलेली आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा संत म्हणून आले आणि त्यांनी आपल्याला शांत केलं. संतांकडेच ज्ञान, तुका म्हणे किल्ली संत हाती दिली. आणि ते संतच आपल्याला ज्ञान देऊ शकतात. आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही इथे बरं का. इतर लोकांचा हा कामच नाही, कारण त्यांना हे माहितीच नाही. ज्ञानेश्वरीला कोणी हात लावत नाही बघा. कोणी घेतात का वाचायला नाथ भागवत? नाही कोणी घेत. का? कारण इथे पथ्य आहेत, इथे आत्मज्ञान आहे, इथे स्वरूप साक्षात्कार आहे. आणि इथे आहे प्रत्यक्ष विधेय स्थितीला घेऊन जाऊन त्यांनी लिहिलेलं ज्ञान आहे. तसं आपल्याला विधेय स्थितीला जायला लागेल, तेव्हा हे ज्ञान कळेल. आणि म्हणून पाहि निश्चलाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक, असं संत रामदास सांगतात. निश्चल होण्यासाठी, विवेकी होण्यासाठी लक्षामध्ये एखादाच माणूस घडतो आणि त्या एखाद्यामध्ये आपण आहोत, असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे. अस्तेच्या महापुरी लिखता तो कोट्यावरी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला रिगे, म्हणजे एखादाच जातो भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताच्या पूजेसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. लाखो लोक उड्या मारतात या मृत्यू लोकामध्ये. अस्तेच्या महापुरी रिगता तो कोट्यावरी लोक निघतात बघा. प्राप्तीच्या पहिलं तरी, म्हणजे प्राप्ती, भगवंताच्या प्राप्तीसाठी विपायला रेगे, म्हणजे एखादाच जातो. विपायला म्हणजे एखादाच पोचतो. त्या एखाद्यामध्ये आपण असलं पाहिजे, एवढा आपला भाव असला पाहिजे त्या नामावर. म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबार असेल तर मी जामीन आहे, पण तुम्ही नाम घ्या. आता आपल्याला आपला अध्याय 9 राजविद्या राजभूय योग यातील श्लोक क्रमांक 15. ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. हा 15वा श्लोक. आणि यात ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते, एकत्वेनं आपलं काय झाला. आता पृथक्त्वेनं काय सांगतात बघूया आपण. म्हणजे मी परब्रह्म झालो, यात काय नवल नाही. समाधी लागली, ध्यान लागला, मी ब्रह्म झालो, अहम ब्रह्मास्मी, हा आपल्याला बोध मिळाला. आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपल्याला तशी अनुभूती आली बरं का. तशी अनुभूती आपल्याला प्रत्येक साधकाला ती अनुभूती येते, कारण बोध आहे तोच माणसाला तिथपर्यंत नेतो. आणि ज्यांच्याकडे बोध नाही, बोध म्हणजे काय, बोध म्हणजे अरे अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, हा बोध आहे. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता म्हणता आपल्याला रामच होतो माणूस आपण.
आणि ती अनुभूती यावी त्याला बोध म्हणतात. आणि त्या बोधाच्या माध्यमातून बोध करी तुची स्वयं परब्रह्म ऐसा ध्याता होतो तद्रूप. असा ध्यान करणारा तद्रूप होतो. म्हणतात की ना सोहम ते परब्रह्म मीच आहे असं म्हणता रामची होईजे. आणि पदी बैसून ही पदवी घ्यायचे हो. सोहमांचा स्वानंद घन. स्वतःच्या आनंदामध्ये जातो सोहम म्हणता स्वानंद घन. समर्थ रामदासांनी लिहिलंय. पण कोणाला कळतंय? कळण्यासाठी गुरु पाहिजे. सोहमांचा स्वानंद घन म्हणजे ते सोहम तत्व आहे. ते स्वानंद घन स्वानंद तत्वाकडं म्हणजे आनंदाकडे घेऊन जातो. सच्चिदानंद स्वरूपाकडे घेऊन जातो. अजन्मा तो तूच जाण. काय सांगतात? जन्माचा तो तूच आहेस. सोहम तत्व तू जन्माचा याच जन्माचा अनेक जन्माचा तेच तुझ्याकडे आहे. याच्यानंतर पण तेच असणार. ते जात नाही येत नाही कुठे. सोहमांचा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाण. हे साधूचे वचन सदृढ धरावे. बघा समर्थ रामदासांनी लिहिले. हे साधूने दिलेलं वचन आहे आणि त्याला दृढ धरायला पाहिजे आपण. ते जर आपल्याला दृढ आपण धरलं नाही आणि बाकी सगळे आपण काय करत बसलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. एक आत्मतत्व सोडलं जगामध्ये दुसरं काहीच नाही हो. एकच ते आहे. परमात्मा एकच आहे. आणि तो कसा आहे? स्वानंद घनाने आहे. अजन्मा तो तूच जाण. सावध केला आपल्याला समर्थांनी. अरे जन्माचा तो तूच आहेस हो. साधूचे वचन साधूने आपल्याला वचन दिलेलं आहे. त्या वचनाला आपण जागे असले पाहिजे. आणि लोक काय करतात? फेकून देतात हो. नामाला फेकून देतात आणि भलतंच काय करत बसतात. आपल्याच पंथातले किती लोक आहेत अशी की त्यांना ते त्रास घेत नाही आणि ते नामावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून ही गफलत होते. कारण तोच आदी अंती तोच आहे आपल्याकडे. पण त्याचीच आपल्याला अनुभूती नाही का? आपल्याला अनुभूती काय येत नाही? आपली श्रद्धा नाही. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की तो धांदा. काय सांगतात? ब्रह्मनाम श्रद्धा. ब्रह्मनामावर आपली श्रद्धा नसेल आणि ती आपण ब्रह्मनामाची श्रद्धा आपण टाकली. सांडून की जे धांदा. लोकांनी धंदा म्हणलाय. हे असो सीन सुद्धा दृष्टी ते काय सांगतात? जर ब्रह्मनामावर आपण श्रद्धा ठेवली नाही आणि ज्यांनी ब्रह्मनामावर श्रद्धा काढली त्यांनी धंदा चालू केलाय. हे असो सीन नुसता. आणि त्याच्याने प्रत्येक जीवाला सीन होणारे त्रास होणारे भगवंताची प्राप्ती होणार नाही. हे असो सीन नुसता दृष्टी जे म्हणजे ह्या लोकांमध्ये पण आपल्याला त्रास आहे आणि परलोकाची प्राप्ती होणारच नाही. 100% होणार नाही. का? तुमच्या नामावर श्रद्धाच नाही तर. नामरूपी नौका आहे. त्या नौकेमध्ये आपण बसायला पाहिजे. तीच आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरा काहीही उपाय नाही. एकच फक्त की नामच आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतो. नामाच्या पलीकडे जे जे करशी अनेक काही. नामा परते तत्व नाही. आकारुने सांगे तुका नाम घेता राहू नको. असं तुकाराम महाराज सांगतात ओढून. तुकाराम महाराज जड जीवांना ओरडून सांगतात बाबा नामा परते तत्व नाही. जे तू करशी आणि काही हाकारुनी सांगितलं का? बघा हाकारुनी हाका मारून सांगतो. ओरडून सांगतो. जीव तोडून सांगतो. तुकोबऱ्या नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज सांगतात या नामा या विना असता अनेक साधन वाहत शान विठोबाची. बघा मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो. या विना असता अनेक साधन वाहत शान विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की नाम हेच आपल्याला काय करणार आहे? पलीकडे नेणार आहे. परत तुकोबरा सांगतात नामाची आवडी तोच जाणावा देव. ज्याला नामाची आवड आहे तोच देव होतो. बघा नामाची आवडी
तोच जाणावा देव, तोच देव आहे. ज्याला नामाची आवड आहे तोच देव, तो स्वतःच देव होतो. कितीतरी प्रमाण आहेत, कितीतरी, पण आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. आपण आता आपल्या ओव्यांकडे वळूया. आपली ओवी चालू आहे आता. अध्याय 9 राजविद्या राजभोजयोग आणि श्लोक क्रमांक 15 आणि त्यातील ओवी क्रमांक आहे 249 अथवा 49. अथवा अनादि ही अनेक, मग तो जीव हे भाष्य सरे, अब्रह्म परमात्मा बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाधरे एकत्वी येणे. मग तो जीव हे भाष्य सरे, असं अखंड चिंतन करता करता मग तो ध्याता काय होतो, मी जीव आहे असा व्यवहार करीत नाही. मी जीव नसताना मी ब्रह्म आहे असा व्यवहार करावा लागतो. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता म्हणता तो जीवच रामरूप होऊन जातो. आणि ही प्रत्यक्ष अनुभूतीची क्रिया, अनुभवाची क्रिया सांगितली ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, नाथबाबांनी, रामदास स्वामींनी. अनुभवाची क्रिया, तुम्हीच देवात. आणि तशी अनुभूती जी आधी अनादी काळापासून जी ज्या जडजीवांना आलेली आहे, तीच अनुभूती तशीच सेम आपल्याला अनुभूती येते. पण आपला त्या नामावर विश्वास असला पाहिजे. आणि त्या निरूपणावर समर्थांच्या म्हणजे संतांच्या निरूपणावर विश्वास असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्या क्षणाला मोक्ष आहे. सावध साक्षेपी आणि परमदक्ष, त्याशी तात्काळची मोक्ष. इतरांश अलक्ष लक्ष नवचे. बघा, ज्यांनी लक्ष दिलं नाही याच्याकडे त्यांना ते जमणार नाही. सावध राहायला पाहिजे, परमार्थाविषयी दक्ष राहायला पाहिजे. आपण प्रपंचात दक्ष आहोत, प्रपंचाचा खडानखडा आपण दक्षतेने बघतो, पण परमार्थाकडे अजिबात लक्ष नाही. एखाद्यानं नाम दिलं तरी पण त्यांच्याकडे, त्या नामाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. त्याच्यावर श्रद्धा नाही आहे, त्याच्यावर विश्वास नाही आहे, गुरूंवर विश्वास नाही आहे. खोट्या गुरूंवर जाम विश्वास आहे, खूप विश्वास आहे. खाऊन पिऊन परमार्थ सांगतात त्याच्यावर 100% विश्वास. आणि जे बंधनात टाकतात त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. आणि तुकोबारा सांगतात, बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठे सावकाश. सगळ्या प्रकारची बंधनं निघून गेली आणि मी भगवंताला मिठी दिली. बघा, देता आली मिठे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. म्हणजे त्या नामातून अखंड ध्यान करता 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 त्या नामाच्या द्वारे अखंड आपले रोम रोम भजन करतात. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. आणि काम क्रोध घर केले रे ते. बघा, सगळे विषय पळून जातील, पण आपला श्रद्धा असली पाहिजे. नामावरती श्रद्धा पाहिजे हो. आणि ती श्रद्धा कशी वाढेल तर साधनेतून, प्रवचनातून. प्रवचन ऐका, प्रत्येक प्रवचनामध्ये आम्ही या सद्गुरू आपले पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, ह्या सगळ्या संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत हे ज्ञान आणण्याची शक्ती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. ही शक्ती समर्थांची आहे. ही शक्ती कोणाची आहे? संतांची आहे. फक्त आम्ही मध्यस्थी आहोत. कशासाठी? तुमच्यापर्यंत हा निरोप पोचवण्यासाठी. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सोपा आहे आणि सुखरूप आहे. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. पण आपण सुखरूप सुद्धा दुःखामध्ये पडतो. का? तर आपल्या त्या नामावर श्रद्धा नाही. आणि अशा त्या माझ्या ब्रह्मनामाशी एकरूप होऊन कितीतरी लोक काय करतात, ज्ञान यज्ञाने ऐक्य पाहून कित्येक मला भसतात. ज्ञान यज्ञाशी एकरूप होऊन कितीतरी लोक मला भसतात. अथवा अनादि हे अनेक, जे अनासारिके एका एक आणि नामरूपाधिका तेही विषम. कित्येक अनादि असलेल्या विश्वामध्ये एकासारखे दुसरे, परंतु भिन्न आणि त्याची नावे रूपे ही निरनिराळी आहेत. आता बघा, एकत्वेनं झाला तर पृथक्त्वेनं सांगतात. म्हणजे भगवंत पृथक्त्व म्हणजे सगळीकडं प्रत्येक ठिकाणी तो आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. का मिया दिसतील या प्रकृती, होय चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू ही उपपत्ती घडे या.
ज्ञानोबा सांगतात याच अध्यायामध्ये का मी अधिष्ठिलिया प्रकृती, प्रकृतीचं अधिष्ठान मी धारण करतो, त्या गवताचं अधिष्ठान मी धारण करतो, तेव्हा गवत तयार होतो. त्या ढेकणाचं अधिष्ठान मी धारण करतो बघा, त्या झाडाचं अधिष्ठान मी धारण करतो, तेव्हा ते झाड तयार होतो. त्या माणसाचं अधिष्ठान मी धारण करतो तेव्हा माणूस तयार होतो. म्हणजे सगळी रचना कोणी केलेली आहे? त्या एका परमात्म्याने केलेली आहे. तो रचनाकार आहे, तो घडवतो, मीच घडवितो, मीच जोडितो, मीच मोडितो, सर्व मीच काय करतो. सगळं काय करणार भगवंत आहे. पण त्या भगवंतापर्यंत पोचण्याची जी कला आहे, पोचण्याची जी प्रक्रिया आहे, ती फक्त संतांकडेच आहे. आणि संत ओळखा, कोणालाही संत म्हणू नका. कारण एखाद्याला आपण संत समजलं तर मग आपल्याला आपलं अखंड आयुष्य निघून जाईल आणि मग आपल्याला म्हातारपणा आल्यानंतर आपण राम राम म्हणताना आपण लांब लांब म्हणू, तशी परिस्थिती आपली होणार आहे. मग आपण भगवंत म्हणतो मी लांबच आहे तुमच्यापासून, राम 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 म्हणता म्हणता लांब लांब लांब. कारण आपल्याला सगळे दात आपले पडलेले असतील, आपण बोचरे झालेलो असणार. त्याच्या आधी सावध व्हा, सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. एक एक पल आपल्याकडं काल सरकून येत चाललेला आहे. कालाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडवी ना तुझला माई बाप. कोणी सोडवणार नाही आपल्याला, कोणीच सोडवणार नाही. तुका म्हणे एका चक्र पाणी वाचून सोडविना तुझं. हे भगवंताशिवाय कोणीही सोडवणार नाही. आणि तो भगवंत कसा आहे तर नाम रूपाने आहे. लक्षात घ्या, परत परत आम्ही नाम 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 काय म्हणतो तुम्हाला. नाम हेच परब्रह्म आहे, नाम हेच देव आहे आणि तो तुमच्या आतमध्ये नामरूपाने. म्हणून भगवंत सांगतो नामरूप जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित, मी त्याची दास्य भक्ती करेन, असं भगवंत सांगतो. नामरूपी जडले ज्याचे चित्त, ज्याच्या चित्तामध्ये अखंड नामस्मरण चालू झाला तर भगवंत मी म्हणतो मी त्याला कुठेही पडू देणार नाही, त्याला काहीही कमी पडून देणार नाही. त्याचं दुःख मी माझ्याकडे घेईन, दुःख मी माझ्याकडे घेईन ओढून. भगवंत, कारण भगवंतानेच आपल्याला जन्माला घातलेला आहे. तोच आपल्याला सगळं ज्ञान तोच पुरवतो, आपल्याला खालील अन्न तोच पचवतो, दाखवतो तो, झोपवतो तो, आपल्याला सगळं तोच करतो. सर्व इंद्रियांना शक्ती पुरवणारा ती चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याची शोभा, ते चैतन्य कसं शोभायमान आहे, प्रत्येक ठिकाणी ते आहे. प्रत्येकाला शोभा आणतो, प्रत्येकाला शक्ती देणारं ते चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं, भजनानंदामध्ये जाऊन भक्ती करणं, हे ज्ञान आपल्याला संत देतात. संत असं सांगणार नाही तुम्ही ह्या मूर्तीची पूजा, त्या मूर्तीची पूजा करा, असे सांगणार नाही. पण तुम्ही करत असाल तर करा म्हणतील, पण तुम्ही तुमच्या आत्मदेवाची पूजा करा हे सांगतील. तुमच्याच आत्मदेवाशी एकरूप होणं, तुमच्याच आत्म्याचं भजन करणं, कारण तो सर्वा घटीराम देहादेही एकच आहे, सगळीकडे एकच भरलेला आहे. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, जसा सूर्य आहे पण त्याला हजारो किरणं आहेत, पण एकच सूर्य हजारो किरणांनी काय करतो, संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. तसा देव एकच आहे, संपूर्ण जीवांना, संपूर्ण ब्रह्मांडाला तो प्रकाशित करणारा एकच देव आहे. अथवा अनादि अनेक, बघा काय सांगतात, अनादि काळापासून अनेकामध्ये तो विखुरलेला आहे भगवंत. अनेक अनादि हे अनेक, जे अनासारिखे एकाएक, जे अनासारिखे म्हणजे एकासारखे दुसरे परंतु भिन्न आहे. बघा, एकासारखा दुसरा आहे परंतु भिन्न आहे. दिसायला एकच आहे, एकच परमात्म्यावर संपूर्ण सृष्टीची रचना झालेली आहे. एका चिंचेच्या झाडावर जेवढी पानं आहेत तेवढं एक पान दुसऱ्या पानासारखं नाही आहे. बघा किती किमया आहे भगवंताची. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही आहे, कुठेतरी फरक असणार. एका चिंचेच्या झाडाला करोडो अब्ज पानं असतील, बारीक 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 बारीक, पण एक पान दुसऱ्या पाण्यासारखं नाही. एक समुद्राची एक लाट दुसऱ्या लाटेसारखी नाही आहे. आलेली एक लाट परत येत नाही दुसरी तशीच. तर आपण जसा आता आपला जसा चेहरा एकदा जन्माला आलेला आहे तसा परत अनादि काळापासून जरी आपण शोध घेतला आपल्या चेहऱ्याचा तर तो चेहरा परत भेटणार नाही.
म्हणजे भगवंत किती भिन्न भिन्न भिन्नतेने विखुरलेला आहे बघा. अनेक ठिकाणी भिन्नता आहे. जरी भिन्नता असली तरी भगवंत सांगतो मी चालवणारा एकच आहे. म्हणजे किती कलाकार आहे बघा भगवंत. भगवंत किती कलाकार आहे. एकदा घडवलेली मूर्ती परत घडवत नाही तो. एकदा झाडाचं पान घडवलेलं परत तसंच घडवत नाही. पण तो एकच आहे. एक असून तो अनेक रूपाने नटलेला आहे. यालाच तर म्हणतात भिन्न भिन्न काय लिहिले ते. मग अथवा अनाद हे जे अनेक ते जनासारखे एका आणि नामरूपाधिका ते विषम बघा. आणि प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे, नावाने आणि रूपाने ते वेगळे वेगळे आहे. पण सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे. पण अनेक रूपाने तो नटलेला आहे. कसा आहे, रूप वेगळी वेगळे आहेत आणि त्याची किमया एवढी आहे, त्याची जादू एवढी आहे की एकदा घडवलेलं पान तो परत घडवत नाही. एकदा घडवलेला माणूस तो परत तसाच घडवत नाही. मग त्याचा साचा तरी कसा असेल बघा. आणि कोण हे करतं सगळं. म्हणजे चाले हे शरीर कोणाचे सत्य आणि कोण बोलवी तो हरिविना. तुकाराम महाराज सांगतात, ऐकवी देखवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. काय सांगितलंय स्पष्टपणे तुकोबारांनी लिहून ठेवले. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी तो हरिविन. ऐकवी देखवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. बघा त्याचं भजन चुकू नका. तुकाराम वारणी देतात आपल्याला. तुकाराम महाराज स्पष्ट भाऊ तुकाराम मला तुम्ही सोडलं आणि ज्ञानोबाराला सोडलं तर भक्ती तुमची फेल गेली. असे संत परत होणे नाही जगामध्ये. जगद्गुरु तुकोबारा झाले आणि जगाची माऊली झाली ज्ञानोबाराया. परत होणे नाही बरं का. आता जे काय झाले ते बाजार मांडलेले. काय बोलणार त्यांना. बाजारू संत आहेत सगळे. म्हणून विश्व भिन्न भिन्न परेन भेदे तयाचे ज्ञान बघा. विश्व भिन्नतेने आहे परंतु त्या संतांचं ज्ञान भिन्न होत नाही. संतांचं ज्ञान जे अनादी काळापासून आलेलं आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फल तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवत. त्या महाविष्णूने हंसाचं रूप घेतलं. हंसाने ते ज्ञान ब्रह्माला दिलं. ब्रह्माने आत्रीला दिलं. आत्रीने त्यांचा मुलगा दत्त महाराजांना दिलं. दत्ताने ते ज्ञान नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलवीर, सखानंद, शांतामाई, बंडोबाबा, किरोबाबा, श्रीपादबाबा, रामदासबाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग, दिवेकर बाबा असे ह्या परंपरेने आलेले ज्ञान आहे आमच्याकडे. आपल्या सर्वांकडे परंपरेचं ज्ञान आहे. आणि जसं कृतयुगातल्या लोकांना अनुभव आलं तेच अनुभव या कलियुगामध्ये प्रत्येक साधकाला येतोच. 100% येतो. तसाच्या तसा अनुभव येतो. पण आपण तेवढी आपलं अंतःकरण तेवढं स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाला गोमटी हो. शुद्ध बीज पाहिजे. शुद्ध बीज जरी दिलं तरी त्या बीजाला आपण एखाद्या झाडाला पाणी घालायचं म्हटल्यानंतर ते बीज शुद्ध पाहिजे. आणि जरी आपण त्याला पाणी घातलं तर ते काय होतं, त्या बीजाचं झाड होतं. का बीजाचे झाले तरू भांगारचे अलंकारू तैसा माझा एकाचा विस्तारू. ते हे जग एकच आहे, त्याचाच विस्तार जग आहे. भांगारचे अलंकारू. अलंकार भरपूर आहेत. भांगार म्हणजे सोनं. सोन्याचेच अलंकार आहेत पण अलंकार भिन्न भिन्न आहेत. पण त्यातला सोना एकच आहे. तसा परमात्मा एकच आहे जरी भिन्न भिन्न रूपामध्ये दिसत असला. मी तुम्हाला नेहमीच सांगतो की ना, कुत्र्यामध्ये कुत्र्यासारखा, मांजरामध्ये मांजरासारखा तो आत्मा, उंदरामध्ये उंदरासारखा, माणसामध्ये माणसासारखा. सकळ करणे जगदीशाचे, कवित्व काय माणसाचे. काय कवित्व करणार माणूस. सगळा करणारा भगवंत आहे. आपण काय कवित्व करणार त्याचं.
म्हणून जगामध्ये जगदीश विवेकी ओळखावा. तुमचा विवेक प्रगट व्हायला पाहिजे. जगामध्ये जगदीश विवेक तुमच्या पिंडामध्ये तयार व्हायला पाहिजे का प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे असा विवेक तयार होणं, आणि त्याला ज्ञानाचं लक्षण. म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान. विश्व जरी भिन्न रूपाने असला तर त्या साधूचं ज्ञान जे आधी अनादी काळापासून आलेलं आहे तेच ज्ञान ह्या कलियुगामध्ये आहे. तेच ज्ञान जराही अगदी तत्सूभरी त्याच्यामध्ये फरक मिळणार नाही एवढं स्वच्छ ज्ञान आहे. कारण माया बदलते हो, पण ब्रह्म कधीच बदलत नाही. माया नासे ब्रह्म न नासे, माया दिसे ब्रह्म न दिसे. मायेमध्ये अनेक प्रकारचं प्रत्येक क्षण ते काय होतो, माया बदलते, पण ब्रह्म एकच आहे आणि त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. म्हणून आधी अनादी काळापासून आलेलं तत्व आहे जे ब्रह्माने हे विष्णूने सनकादिकांना दिलं. सनक सनातन सनातन ह्या 4 मानसपुत्रांना दिलं. कोणाचे मानसपुत्र? ब्रह्मदेवाचे. आणि त्या मानसपुत्रांनी नारदांना दिलं, नारदाने ते व्यासांना दिलं, व्यासमुनींना दिलं, व्यासाने ते राघव चैतन्य, केशव चैतन्य, आणि मग बाबाजी चैतन्य, मग तुकाराम महाराज, आणि मग निलोबाराया, बहिणाबाई, असं ते परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाकडं आपण ते परंपरा पाहिजे हो. कुठून तरी आणतात आणि आपल्याला सांगतात ज्ञान, आणि त्याच्यामध्ये आपण भरकटलं जातो. आणि भरकटून जाऊ नका बरं का, कारण आपलाच नुकसान आहे. म्हणून विश्व भिन्न परी न भेदेता याचे ज्ञान. विश्व जरी भिन्न भिन्नतेने दिसला तरी त्याने आधी अनादिकाळचा संप्रदाय आहे आणि ते एकच आहे, आणि तेच आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. आणि त्याचाच आपण काय असलं पाहिजे, त्याचेच आपण पाईक, त्या संप्रदायाचेच पाईक आपण असलं पाहिजे, तरच ते ज्ञान मिळेल. बाकीचं टाकून द्या, काय कामाचं नाही, कारण ज्याला परंपरा नाही. परी न भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन परी एकेची देहेची. बघा काय कसं लिहिलंय, जैसे अवयव तरी आन. जरी झाडाच्या फांद्या वेगळ्या असल्या, फळं वेगळी असली, फुलं वेगळी असली, पानं वेगळी असली, परी एकेची देहीचे, परंतु ती एकाच झाडाचे आहेत. तसं आपल्या ह्या देहरूपी झाडाला अवयव दिसतात. आपली डोळा आहे, कान आहे, नाक आहे, हात पाय जे काय आहेत ते जरी वेगळे वेगळे असले, डोळ्याचा कलर वेगळा असला, नाक वेगळा असला, नाकाचा आकार वेगळा असेल, कोणी दाढीवाला असेल, कोणी मिशीवाला असेल, कोणी केसाळा असेल, पण तो त्या सगळ्यांना चालवणारा देह आणि त्या देहाला चालवणारा परमात्मा एकच आहे. अनेक भिन्न जरी आपल्याला दिसला तरी एकत्वेनं पृथक्त्वेनं म्हणजे एकच आहे, आणि तो वेगवेगळ्या रूपांनी तो नटलेला आहे. म्हणून नटेश्वर काय म्हणतात त्याला, अर्धनारी नटेश्वर, म्हणजे अर्धी माया आहे आणि अर्धा ब्रह्म, अर्धनारी नटेश्वर असं आपण बघतो बघा फोटोमध्ये, तो नटलेला आहे. आणि जैसे अवयव तरी आन परी एकेची देहाचे. जसं देह एकच आहे पण त्याला अवयव वेगळे आहेत, तसा परमात्मा एकच आहे पण त्या परमात्म्यावर आलेली माया अनेक प्रकाराने नटलेली आहे. म्हणून माया सर्व करे, ब्रह्म काहीच न करे. सगळं काही मायाच करते, ब्रह्म काहीही करत नाही. ब्रह्म कसा आहे, ब्रह्म काहीच करत नाही. तो येत नाही, जात नाही, परंतु तो असतची असे सर्व काळ. आधी अनादी काळापासून जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा ते ब्रह्म होतं, आधी अनादी काळापासून. आणि त्या ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी, त्या देवापर्यंत जाण्यासाठी सगळी ही खटपट आहे. आणि ती खटपट आपल्याला पटपट घ्यायची असेल तर आपल्याला झटपट आपल्याला काय करावं लागेल, साधना करावं लागेल, ध्यान करावं लागेल. आणि रिकामा अर्धघडी राहू नको, ही आपल्याला संतांनी दिलेली वॉर्निंग आहे. एक क्षण पण त्या भगवंताच्या
नामाशिवाय आपण राहू नये अशी आपल्याला सूचना दिलेली आहे. नाही तर आपल्याला जर त्या आपल्याला जमलं नाही तर मग येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. सहिता कारणे संगती साधूची, भावे जैशी हरीची भेटी त्याने. बघा, सहिता कारणे, आपल्या सहिता कारणाने संतांची भेट होतो. आपला स्वतःचा हित साधण्यासाठी संत येतात. संतांचं काही मागणं नसतं. नाही तर बरेचसे असे आहेत पंथ की ते सगळं काय करतात, पंथ वाढत चालल्यात आणि लोक त्यांच्याकडे गर्दी वाढत चाललेली आहे. पण संतांचं असं काही नसतं. पंथ नाही वाढला तरी चालेल, पण प्रत्येक जीवाला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याची त्यांनी काय केलेली असते, धुरा खांद्यावर घेतलेली असते. पंथ नाही वाढला तरी चालेल. मला सांगा, भगवान परमात्म्याने किती शिष्य केले? 18 अक्षनी शना होती. मग कितीतरी शिष्य करता आले असते, केले का? नाही. त्यांनी बघितलं फक्त उद्धव आणि अर्जुनच दोनच काय आहेत, आपल्या कामाची माणसं आहेत, दोनच शिष्य केले आहेत. तसं प्रत्येक माणूस घडेल असल्यातली वार्ता नाही, पण आपल्याला समजलेलं आहे प्रत्येक साधकाला. तर आपण काय करायला पाहिजे, आपण त्याचा ध्यास धरायला पाहिजे. आपण सुटलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला विचारा प्रश्न की आपल्याला सुटायचं का आपल्याला परत अडकायचं या मृत्यू लोकामध्ये. हे ज्याचे त्यांनी करावी बलकट बुद्धी. बघा, ज्याचे त्यांनी बलकट बुद्धी करावं. आम्ही ओरडून तुम्हाला सांगितलं, हाकारोने सांगितलं, तुका नाम घेता राहू नका, तुकोबाराने सांगितलं, तेच आम्ही तुम्हाला सांगतो. पण तुम्ही ऐकले तर पाहिजे. पण ना ऐकती भटकीचे लिहिलं की नाही, ना ऐकती गधडीचे का लिहिलंय संतांनी? असं वाईट शब्द का वापरले? त्यांना अनुभूती आलेली आहे आणि ते आपल्यालाच घातल्यात. माझ्या सकट सगळ्यांना, बरं का, तुम्हालाच नाही, माझ्या सगळ्यांना त्यांनी. कारण त्यांना अनुभूती होती या जड जीवांचा उद्धार लवकर होणार नाही, म्हणून जरा तरी विचित्र शब्द वापरले पाहिजे म्हणून त्यांनी वापरले हे शब्द. तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावा, आत्मकल्याण व्हावा म्हणूनच केलेले प्रयत्न आहेत. आणि त्यांच्या भाषेकडे जाऊ नका, पण त्यांचा मर्म समजून घ्या. संतांचा मर्म समजा. दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तो पार केली, तर की नाही, वर्माती बोलतात ते. म्हणून विश्वामध्ये भेद दिसला तरी त्यांच्या ज्ञानात भेद होत नाही. संतांच्या ज्ञानामध्ये अजिबात भेद नाही. ज्याप्रमाणे अवयवांत भेद असला तरी देहात भेद नाही, कारण अवयव एकाच देहाचे आहेत. तसं परमात्मा अखंड म्हणला कारण व्याप्तम येन चराचरम, सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे. तत्पदम दर्शितम येन श्री गुरुवे नमः. बघा, अखंड म्हणला कारण व्याप्तम येन चराचरम, अखंड ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे. येन चराचरम, चराचरामध्ये तो भरलेला आहे परमात्मा. तत्पदम दर्शितम येन श्री गुरुवे नमः, श्री गुरुभ्ये नमः. बघा, का गुरुला नमस्कार करायचा? कारण तो गुरुतत्व आहे, तो अखंड मंडलाकारामध्ये व्याप्त आहे. तर नाम अखंड मंडलाकारामध्ये म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे, भरलेला आहे. आणि त्याला नमस्कार करा. तस्मै श्री गुरुवे नमः. आणि त्या गुरुला नमस्कार. कुठल्या गुरुला? तो व्याप्त स्वरूपामध्ये, तो तत्वरूपाने भरलेला आहे, त्या गुरुला नमस्कार केला आहे. तो गुरु आपला आहे, तो व्याप्त आहे आणि ते तत्व हे गुरु आहे. मनुष्य हा गुरु नाही. पण ज्या माणसाकडे हे तत्व आहे तो आपला गुरु आहे. ज्या माणसाकडे हे तत्व आहे, हरिनामाचं तत्व आहे, जो जीव शिवाचा ऐक्य करून देतो तोच आपला गुरु आहे. कारण त्याच्याकडे ते तत्व आहे. जे त्याच्याकडे आहे तो तुमच्याकडे काय करतो? प्रत्येक साधकाला पेरणी करतो. डोक्यावर हात ठेवून, हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. प्रसाद देतात आपल्याला, ते नामाचा प्रसाद, हरिनामाचा प्रसाद. का शाखा सानिया थोरा परी आहात एकाच या तरोवरा. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाची या तरोवरा. बहुरश्मी परी दिनकरा एकाची जेवी. आता परत 2 दृष्टांत दिले ज्ञानोबारांनी. कसं दिलं? का शाखा सानिया थोरा. शाखा म्हणजे फांद्या, जरी लहान मोठ्या असल्या शाखा,
जरी लहान असल्या मोठ्या असल्या परी आहात एकाची या तरुगरा, परंतु ते एकाच झाडावर आहेत बघा. एकाच झाडावर शाखा आहेत. मग असे सांगितलं तुम्हाला, फुलं आहेत, पानं आहेत, झाडाला खोड आहे, मुलं आहेत, एकाच झाडावर आहेत. मग ते लहान असतील मोठे असतील, पानं लहान असतील पानं मोठे असतील, झाडं फुलं लहान असतील मोठे असतील, फळं लहान असतील मोठे असतील, पण ती कोणामुळे आहेत? ते एका झाडामुळे आहेत. एका झाडामुळे ते आहेत. बहुरश्मी परी दिनकरा एकाचे तेरी. बहुरश्मी परी दिनकरा. तसाच पुष्कळ किरणे दृष्टीच पडली बघा, तरी ती जशी एका सूर्याची असतात. आणि अनेक प्रकारची किरणं, लहान मोठी लांबपर्यंत जाणारी अशी किरणं आहेत सूर्याला, परंतु ती एका सूर्याचीच आहेत. कसली आहेत? एका सूर्याचीच आहेत. तशी जी काय सृष्टी दिसते ती एका तत्वातून निर्माण झाली, एका तत्वाची आहे. सांगायचं काय? एका तत्वापासून ती निर्माण झालेली आहे. पाहे पा बुडबुडा जेवता जाये तेवता त्याशी जळच आहे, विरे अथवा आहे तरी जळाची मध्ये. ज्ञानोबा सांगतात एखादा बुडबुडा आहे, लहान आहे मोठा आहे, पाण्यावरती चाललंय पाण्यावरती चाललाय बुडबुडा, वाहत चालले आहे. असे बरेच बुडबुडे आहेत. ते फुटले किंवा ते राहिले, फुटले तरी ते जळामध्ये आहेत. जळामध्येच त्यांचा, कारण ते झाल्यात कशातून तयार झाल्यात? पाण्यापासून तयार झाल्यात. प्रत्येक बुडबुड हा पाण्यापासून तयार झालेला आहे आणि तो पाण्यातच जाणार आहे. तसा हा आपल्याला देहरूपी आलेला बुडबुडा, देहरूपी आलेला बुडबुडा त्या ब्रह्मतत्वावर, त्या चैतन्यावर आलेला आहे. तो त्या ब्रह्मचैतन्यामध्येच विलीन होणार आहे. ब्रह्मतत्वावरच आहोत आपण, पण आपण त्या ब्रह्मतत्वाला विसरल्यामुळे एवढ्या सगळ्या ग्रंथांचा विस्तार झालेला आहे. केवढं त्रास घेतले संतांनी, पण ना एक ती भटकीचे लिहिले की नाही? का लिहिले असा? गधडीचे का लिहिले असा? समजतच नाही लोकांना. काय बोलतो तेच कळतच नाही लोकांना. का? एक अनुग्रह नाही. एक अनुग्रहाच्या माध्यमातून हे सगळं सिद्ध होतं ज्ञान. त्या अनुग्रहच तुमच्याकडे नाही, त्या अनुग्रहच लोकांकडे नाही, म्हणून लोकांना कळत. अनुग्रहाची प्राप्ती, सकळ दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती. सगळे दुःख तुमचं निघून जाईल, पण एक स्वरूप साक्षात्कार, एक नामाचं साक्षात्कार, एक हरिनामाचं साक्षात्कार, एक तत्वाचं साक्षात्कार, एक चैतन्याचं साक्षात्कार तुम्हाला व्हायला पाहिजे. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याची अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. तोच आपल्याला चालवतो, तोच आपल्याला सगळं काही करणारा तोच आहे. पण त्याचीच आपल्याला बरं का, त्याचीच ओढ नाही आपल्याला. सगळ्या देवांना आपण भजतो. म्हणून काय लिहिलं आहे? तुम्ही देवांतरानं भजावे, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्मी यज्ञ जावे. काय सांगतात ज्ञानोबा? तुम्ही व्रतनियमन न करावे, तुम्ही शरीरात ते न पिडावे, तुम्ही दुरी काही न वचावे तीर्थाशिगा, तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाण पा. बघा, यज्ञ तो, आणि तोच यज्ञ दिला आपल्याला. त्याच यज्ञावर आपल्याला जायचं आहे. तोच यज्ञ आपल्याला वाचवणार आहे. तोच हरिनामाचा यज्ञ अखंड चालू पाहिजे. जो यज्ञ आपल्याला, आपण जरी समाधिस्थ झालो, आपल्याला जरी त्याची अनुभूती झाली, तरी प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला येतात आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवल्या अनुग्रहाचं ज्ञान दिल्या आपल्याला त्या चैतन्याची त्या अनुभूती येते. आपल्याला त्या परमात्म्याची अनुभूती, ब्रह्माची अनुभूती येते आपल्याला. कसली अनुभूती येते आपल्याला? परमतत्वाची, परब्रह्माची अनुभूती आपल्याला येते. म्हणून परब्रह्म ते सकळांपरते तयास पाहता आपणच ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. स्पष्टपणे लिहिलंय. गुरु केल्या तुम्हाला लगेच अनुभव यायला पाहिजे. आपण जिभेवर एखादी वस्तू ठेवली तर लगेच आपला अनुभव येतो की नाही? येतं की नाही अनुभव तुम्हाला? मिरची खाल्ली लगेच अनुभव येतो, गोड खाल्लं लगेच अनुभव येतो. मग आपण परब्रह्मा देवाच्या प्राप्तीसाठी आपण अखंड आयुष्य घालवलं तरी देवाची अनुभूती येत नाही. मग आपण केलेला परमार्थ, आपण ज्या मार्गाला चाललो आहे तो मार्ग खरा आहे का खोटा आहे तुम्हीच बघा ना. तुम्हीच त्याची अनुभूती घ्या. सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे, असत्याचा अभिमान त्याने पाविजी पतन.
येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधिती. मग तुम्ही ज्ञानी आहात का बघा ना. सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे. खरं भगवंताला समजण्यासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या अनुभूतीसाठी केली नाना निरूपणे. अनेक प्रकारची निरूपणे केले, तरी पण उठे न धरणे सत्याचे. आपण खोट्याच्याच मागे लागलोय. देवाचीच ओळख नाही, देव कळला नाही अजून. देव कळणार पण नाही जोपर्यंत अनुग्रह नाही, जोपर्यंत प्रबोधाचं चिंतन नाही, तोपर्यंत देव कळणार नाही. सर्व संतांनी हेच केलंय. आणि आपल्याकडे ते अनुग्रह नसेल, आपल्याकडे तो प्रबोध नसेल, तर आपल्याला देवाची प्राप्ती अजिबात नाही बरं का, अजिबात. असत्याचा अभिमान आहे. परत काय करतात, खोट्याचा अभिमान माणसाने. मी ज्ञानी आहे, मला हे माझा गुरु श्रेष्ठ आहे, माझा पंथ श्रेष्ठ आहे, म्हणजे पंथाचा अभिमान, गुरुचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, सगळा अभिमान माणसाकडे. म्हणून अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेलो. खोट्याचा अभिमान जास्त आहे, खऱ्याचा अभिमान कोणालाच नाही. कारण खरं एकदा कळलं की अभिमान आपोआपच गळून पडतो. आपण तेच होऊन जातो, आपण ब्रह्मच होऊन जातो. असत्याचा अभिमान त्याने पावी जे पतन, म्हणजे आपला अधोगतीला जाणार आपण. येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधते. म्हणून ज्ञानी जे आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत, ते सत्य काय ते शोधतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला बघा, तो विठ्ठलच सत्य आहे, तो पांडुरंगच सत्य आहे. बाकी सगळा याच्या पाठीमागे जे काय दिसतं ते सगळं असत्य आहे. आणि म्हणून तुकोबाला सांगता, आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. येरती माईक दुःखाची जनिती. बघा, बाकी सगळं दुःख आहे. आदी अंती नाही अवसानी, ते टिकणार नाही. आदी अंती नाही अवसानी. आणि परब्रह्म कसा आहे, अविनाश करे आपली आयसा लावी मनापिशी गोविंदाचे. बघा, तो अविनाशी तत्व आहे, आपल्याला पण अविनाशी करून टाकतो. पण तुम्ही लावी मनापिशी गोविंदाचे, तुम्ही गोविंदाच्या नावाचा छंद घ्या. आणि म्हणून छंद नाही नामाचा, आदेह काय कामाचा. छंद नाही नामाचा, आदेह काय कामाचा. छंद नाही नामाचा, आदेह काय कामाचा. छंद नाही, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. नामाचा छंद लागला पाहिजे. आणि म्हणून तर काय सांगतात, म्हणून विश्वामध्ये भेद दिसला तरी त्यांच्या ज्ञानात भेद होत नाही. ज्ञानामध्ये भेद नाही आहे. तर ज्ञान कसं आहे, तर ज्ञान अग्निसंपर्क आहे. ज्ञान कसं आहे, अग्निसारखा आहे. तो संपूर्ण पापाचा नायनाट करून टाकतो. अंतःकरणामध्ये जेवढी पाप वृत्ती आहे तेवढी घालून टाकतो. आणि एकदा का आपल्या अंतःकरणात पाप गेलं, अभिमान गेला, त्रिगुण गेले, आपणच परब्रह्म आहोत अशी आपल्याला अनुभूती येते प्रत्येकाला. तुम्ही आहातच, तुम्ही ब्रह्मच आहात, पण ती अनुभूती येत का नाही, तर मल विक्षेप आवरण आल्यामुळे आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आणि तो मल विक्षेप आवरण घालवण्याचं काम श्रीगुरु करत असतात. आणि ते फक्त एका नामातून जाते, मल विक्षेप आवरण. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथात असेल, आणि ज्या पंथामध्ये नाम नसेल त्या पंथामध्ये गेला तर फुकटच असेल. ज्ञानोबा सांगतात फुकट. का शाखा सानिया थोरा परी हाती एकाची तरोवरा. बघा, अनेक एकाच झाडावरती अनेक फांद्या आहेत, फुले आहेत, पण एकाच झाडावरती आहेत. बहुरश्मी परी दिनकरा एकाचे दिवी. तसे एकच सूर्य आहे चालवणारा, पण त्याला अनेक प्रकारचे काय आहेत, त्याला सूर्याची किरण आहेत. त्याला एकाच सूर्याला अनेक किरण आहेत, एकाच झाडाला अनेक फांद्या आहेत. तसा परमात्मा एकच आहे, पण एकाच तत्वावर अखंड ब्रह्मांड बसलेला आहे. अखंड ब्रह्मांड बरं का,
अखंड ब्रह्मांडाची रचना एका आत्मतत्वावर आहे आणि त्या आत्मतत्वाचीच आपल्याला ओळख नाही. म्हणून एकम नित्यम विमलम वचलम सर्वादी साक्षीभूतम. बघा, भावातीतम त्रिगुण सद्गुरुतम नमामि. एकम नित्यम विमलम वचलम सर्वादी साक्षीभूतम. एकच तत्वाने भरलेलं आहे ते. सर्वादी साक्षीभूतम म्हणजे सर्व भूतांमध्ये तोच परमात्मा भरलेला आहे. भावातीतम त्रिगुणरहितम. भावाच्या पलीकडे जावं लागेल. भावातीतम त्रिगुणरहितम. त्रिगुण आपले निगुण, 3 गुण आहेत आपल्याकडे. त्या 3 गुणांच्या पलीकडे, देहाच्या देहबुद्धीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे आपण गेलो तरच आपल्याला त्याच्या अनुभूती येते. नाहीतर अनुभूती येणार तेवी नानाविधा व्यक्ती अनाने नामे अनानी वृत्ती ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते. त्याप्रमाणे अनेक व्यक्ती असून जरी त्यांची नावे स्वभाव भिन्न आहेत. बघा, अनेक व्यक्ती आहेत आणि त्यांचा स्वभाव भिन्न आहे. त्यांचे डोळे भिन्न, त्यांचा नाक भिन्न, त्यांचे केस, संपूर्ण शरीराचे अवयव भिन्न भिन्न आहेत. पण आणि वृत्ती पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. वृत्ती पण प्रत्येक माणसाची वृत्ती वेगळी आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे. निरनिराळी नाव आहेत त्यांना. झाडांची नाव वेगळी आहे, पशूंची नाव वेगळी, प्राण्यांची नाव वेगळी, माणसांची नाव वेगळी. ऐसे जाणती भेदली भूती. भिन्न भिन्न भूतांमध्ये अभिन्न तो मी आणि त्या मलाच जाणतात. बघा काय सांगतात, त्याप्रमाणे अनेक व्यक्ती असून त्यांची नावे जरी स्वभावतः भिन्न जरी असली तरी भिन्न भिन्न भूतांमध्ये अभिन्न जो मी त्या मलाच जाणतात. त्या भिन्न भिन्न भूतामध्ये मीच एक तेवढा आहे की मी अभिन्न आहे. म्हणजे अभिन्न म्हणजे सगळीकडे एकच आहे. सर्वा घटीराम देहाधी एक. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मीच आहे. भगवंत काय म्हणतो, प्रत्येक ठिकाणी मीच आहे. लाकडामध्ये तो आहे, दगडामध्ये तो आहे, प्रत्येक ठिकाणी मीच आहे. आणि म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे परी प्राणियाचे दैव कैसे मातेनं देखती. बघा, मला बघत नाही, सगळीकडे मीच भरलेला आहे, पण मला जाणत नाही. आणि मला जाणण्यासाठी तुका म्हणे किल्ली संत हाती दिली. संतांच्याकडे जावं लागेल आणि संतांनी आपल्याला हे ज्ञान, आपल्याला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय हे ज्ञान प्रगट होत नाही. असं किती आपण भूकंपट्टी केली, जरी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं जरी वाचले आणि अखंड श्रवण भक्ती जरी केली, पण संतांचा हात जोपर्यंत डोक्यावर पडत नाही, तसं तुकोबारायांच्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने हात ठेवलं आणि 5वा वेद त्यांनी तयार केला. ज्ञानोबारायांच्या डोक्यावर निवृत्ती दादांनी हात ठेवलं, तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. विधेय स्थितीला गेले, तसं आपल्याला विधेय स्थितीला जाऊन हे ज्ञान होतं. आणि म्हणून समर्थ रामदास सांगतात, देहबुद्धी ती आत्मबुद्धी, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. काय सांगतात, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीमध्ये आपल्याला हे ज्ञान मिळतो. आणि सज्जन संत ओळखता आला पाहिजे. संत जर आपल्याला ओळखता आले नाही तर आपला हा नरदेह एकदाच मिळालेला आहे, परत परत नरदेह नाही आहे. आणि हा नरदेह आपल्याला एकदाच मिळालेला आहे आणि ती संधी आपल्याला घेऊन संतांच्या चरणावर आपल्याला नतमस्तक झाल्याशिवाय, तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, नाथबाबांच्या, हे सगळे संत आहेत. आणि आता त्याच संतांचं ज्ञान पांडुरंग दिवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्यापर्यंत आलेलं आहे. आणि तीच संधी आपल्याला साधून आपण त्या संप्रदायाचे आपण पायीक असलं पाहिजे. संप्रदायाचं ज्ञान आहे, आधी अनादी काळापासून आलेलं आहे. प्रत्येक सिद्धाला त्या नामाचा स्पर्श आहे. आणि आपण पण प्रत्येक जीवा ईश्वरच आहे. आणि त्या जीवाला जर त्या संतांचं स्पर्श झालं तर प्रत्येक जीवा ब्रह्मच आहे. पण त्या ठिकाणी तो काय केलेला आहे, झोपलेला आहे स्वरूपाच्या ठिकाणी.
आणि आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करणारे संत आपल्या जीवनामध्ये श्रीपाद बाबासारखे, रामदास बाबासारखे आले आणि म्हणून आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यांची उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा हो. आपण त्यांच्या पायावर आपला जीव जरी ठेवला तरी कमी पडेल. असे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी आपल्या जीवाचा उद्धार करण्याची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि तीच धुरा आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर देण्याचं कार्य हे संतांचं आहे. आपण प्रत्येकाने जरा जातीने लक्ष घाला, ध्यान करा, सातत्याने आत्मचिंतन करा, मनन करा. येथे एकच लीला तरले जे सर्व भाव मधला भरले. एकच लीला तरले जे सर्व भावाने आपण त्या परमात्मा पांडुरंगाला शरण जायचं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नानाबाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान किती माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज शांती.